नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचे गणित आणि त्याचं 16वं प्रकरण बीजगणिताची पूर्वतयारी आणि त्याचा उदाहरण संग्रह 54. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. काय दिलेलं आहे उदाहरण संग्रह 54 मधला पहिला प्रश्न. काय दिलेला आहे? बेरीज 13 येईल असा संख्यांच्या 3 जोड्या कंसाचा उपयोग करून लिहा. त्यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिहा. तर बघा, आपल्याला 3 जोड्या लिहायला सांगितलेल्या आहेत. काय? ज्यांची बेरीज किती, अशा 2 संख्या शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज किती होईल? 13 होईल. तर बघा, आपण काय संख्यांच्या जोड्या पहिले तर लिहू. संख्यांच्या जोड्या किती लिहायला सांगितल्या? 3. तर संख्यांच्या जोड्या 3 लिहू आपण पहिले तर 1. ज्यांची बेरीज किती होईल? 13 होईल. तुम्ही म्हणाल सर 13 बेरीज करायची, मग 10. 10 अधिक 3 केले तर किती होतात? 13 होतात. दुसरा जर घेतला आपण तर 9 अधिक 4 केलं तरी 13 होतात. तिसरी जोडी घेऊ शकतो आपण 12 अधिक 1 केलं तरी 13 होतात. चौथी जोडी घेऊ शकतो आपण 8 अधिक 5 केले तरी पण 13 होतात. अशा अनेक जोड्या तुम्ही लिहू शकता. तर आपल्याला संख्यांच्या जोड्या किती लिहायला सांगितलेल्या होत्या? 3. तर मी 4 लिहिल्या. तुम्ही अजून पण लिहू शकता किंवा 5वी लिहायची झाली तर 11 अधिक 2 घेतले तरी पण 13 होतात. अशा असंख्य जोड्या तुम्ही लिहू शकता. कंसात आपल्याला लिहायचे ना. त्याच्यानंतर समानता. समानता कसं लिहिणार आहेत? समानता म्हणजेच पहिले समानता. समानता डावी बाजू आणि उजवी बाजू कशी झाली पाहिजे? सारखी झाली पाहिजे. म्हणजे इथे आपण होणारच आहे का? कारण की सर्वांची बेरीज तर किती होते? 13च होते. म्हणून जर मी असं लिहिलं 10 अधिक 3 आणि बरोबर 9 अधिक 4 केलं तरी समानता झालंच, कारण की दोघांची बेरीज किती होते? 13 होतेच. दुसरं लिहायची झाली तर 9 अधिक 4 आणि बरोबर 8 अधिक 5. तिसरी जोडी लिहायची, त्यावरून 3 वेगवेगळ्या समानता लिहा. 3च आपण 4-5 लिहू. 11 अधिक 2 बरोबर 9 अधिक 4. चौथी जोडी लिहू शकतो 9 अधिक 4 बरोबर 12 अधिक 1. अशा तुम्ही याच्यापैकी कोणत्याही जोड्या घेऊन समानता लिहू शकता. उदाहरण संग्रह 54 मधला दुसरा प्रश्न. काय दिलेला आहे? तर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी प्रत्येक क्रिया करून 18 ही संख्या मिळेल अशा संख्यांच्या 4 जोड्या लिहा आणि त्यावरून 4 वेगवेगळ्या समानता लिहा. तर बघा, संख्यांच्या जोड्या पहिल्या तर लिहू आपण. संख्यांच्या जोड्या. पहिलं काय? बेरीज. ज्यांची बेरीज किती व्हायला पाहिजे? तर 18 व्हायला पाहिजे. गुणाकार केला तरी पण 18 झाला पाहिजे. वजाबाकी केली तरी पण 18 झालंच पाहिजे. तर त्याच्यातली पहिली आपण जोडी लिहू शकतो. काय लिहू शकतो? 10 अधिक जर 8 केले तर होतात की नाही 18? होतात. जर बेरीज पहिलं झाला, बेरीजचं झालं आपलं. आता दुसरं उदाहरण आपण वजाबाकीचे घेऊ. तर वजाबाकीसाठी आपण 21 मधून 3 वजा केले तरी 18 होतात की नाही? असं लिहू आपण. बरोबर किती? 18. दुसरा आपण लिहू वजाबाकीसाठी, तर 21 मधून 3 वजा केले तर किती राहतात? 18 राहतात. तिसरं आपण उदाहरण घेऊ शकतो गुणाकार, की ज्यांचा गुणाकार किती होईल? 18. जर मी 9 गुणिले 2 केले तर होतात 18. त्याच्यानंतर चौथी जोडी लिहू शकतो आपण कसला? भागाकाराची. तर भागाकारासाठी आपण काय करू? 54ला जर आपण 3 ने भागलो तर येतात की नाही 18? येतात 18. तर ह्या काय झाल्या आपल्या? यापैकी प्रत्येक क्रिया करून 18 ही संख्या मिळेल अशा किती? 4 जोड्या लिहा. लिहिल्या आपण 4 जोड्या आणि त्यांच्या समानता सुद्धा लिहायची आहे. समानता
समानता लिहायची आहेत, समानतेच्या पण 4 जोड्या लिहायच्या आहेत, म्हणून आपण पहिलं लिहू शकतो 10 अधिक 8 केलं तरी 18 येतात. त्याच्यात आपण 21 वजा 3 केले तरी पण 18च होतात. डावी बाजू आणि उजवी बाजू जरी 10 अधिक 8 केले तरी 18 होतात आणि 21 मधून 3 गेले तरी पण 18च होतात. दुसरी जोडी समानतेची लिहू शकतो आपण 21 वजा 3 मधून आपण 54 भागिले 3 केलं तरी पण 21 मधून 3 गेलं तरी 18 राहतात. 54ला 3 ने भागलं तरी 18च राहतात. तिसरी जोडी आपण लिहू शकतो 9 गुणिले 2 18 होतात आणि 21 मधून 3 वजा केले तरी पण 18च होतात. आणि चौथी जोडी लिहू शकतो आपण 54 भागिले 3 आणि बरोबर करू 9 गुणिले 2 18च होतात. कारण की 54ला 3 ने भागलं तरी अशा तुम्ही किती 4 जोड्या समानतेच्या 4 जोड्या लिहायला सांगितलेलं होतं, म्हणून आपण 4च लिहिलेल्या आहेत. आणि इथेच आपला उदाहरण संग्रह 54 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.